डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे एक रुग्णवाहिका चक्क अडकून पडली होती असं दाखवणारा एक व्हिडिओ मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट केलाय। इतकंच नाही तर यामध्ये त्यांनी लिहिलेल्या पोस्टमधून त्यांनी शिंदे गटाला अक्षरशः धारेवर धरलंय असं म्हणता येईल। खरं तर मागील अनेक वर्षांमध्ये शिंदे गट आणि मनसेमध्ये विशेषतः कल्याण डोंबिवली शहरामध्ये विस्तवही जात नाही असं म्हणतात। यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही प्रमाणात चित्र बदललेलं दिसून आलं, मात्र विधानसभेच्या वेळेस पुन्हा पहिले पाडे 55 अशीच परिस्थिती होती। दरम्यान आता राजू पाटील यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ, यामधून शिंदे गटावरती केलेली टीका आणि मूळ परिस्थिती याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय। यामध्ये डोंबिवली पूर्वेचा स्टेशन लगतचा परिसर पाहायला मिळतोय। स्थानिकांमध्ये इथे असलेल्या चित्रपटगृहावरून ही गल्ली किंवा हा परिसर मधुबनची गल्ली या नावाने म्हणून ओळखला जातो। या गल्लीमध्ये तसे अनेक ठिकाणी फेरीवाले नेहमीच पाहायला मिळतात, ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न हा ऐरणीवर सुद्धा आलेला आहे। मात्र आता या फेरीवाल्यांमुळे एक रुग्णवाहिका तिथे अडकून पडली आहे असं सांगत राजू पाटील यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। राजू पाटील यांची पोस्ट काय होती ते सगळ्यात आधी आपण पाहूया। आज एक रुग्णवाहिका डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणात अडकल्याचा व्हिडिओ पाहिला। हे सर्व बघून प्रचंड चीड निर्माण होते। हे सर्व अजून किती दिवस चालणार? लोकप्रतिनिधी डॉक्टर असला म्हणून सर्व काही चांगलं आहे, त्यांनाच सगळं कळतं असं नाही। त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या समस्यांची नाडी पण पकडता आली पाहिजे, त्यांच्या समस्या समजल्या पाहिजेत। रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर पर्यंत फेरीवाल्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुद्धा मनाई आहे। प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा। या मुजोर व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणं तसं सहज शक्य आहे। बरं, त्या नगर विकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे, मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे? काही जण तर या फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतात, त्याच पैशातून वोट चोरी करून आमदार झालेत। अरे आता तरी बस करा, तुमच्या नाकर्तेपणाचा सामान्यांना होणारा त्रास आता तरी तुम्हाला दिसणार आहे का? असा प्रश्न मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केलाय। या पोस्टमध्ये त्यांनी अनेक हॅशटॅग सुद्धा जोडले, जे आपण आता स्क्रीनवर पाहू शकता। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती इथे असलेल्या काही स्थानिकांनी सुद्धा मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या या भूमिकेचं समर्थन केलंय आणि हा फेरीवाल्यांचा प्रश्न हा डोकेदुखी ठरत असल्याचं म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शवलाय। मात्र याच सगळ्यामध्ये आणखीन एक कमेंट किंवा आणखीन एक पोस्ट ही विशेष लक्षवेधी ठरते। ती म्हणजे अशी की इथे या व्हिडिओमध्ये ही जी रुग्णवाहिका आहे ही कुठेही अडकल्याचं दिसून येत नाहीये, तर याच गल्लीमध्ये एक हॉस्पिटल सुद्धा आहे आणि या हॉस्पिटलमधून रुग्णांना आणण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी कदाचित ही रुग्णवाहिका इथे आलेली असू शकते असा अंदाज सुद्धा या कमेंटमधून व्यक्त केला जातोय। खरं तर या कमेंटनुसार या भागामध्ये असलेल्या हॉस्पिटलमधून अनेकदा अनेक रुग्ण ये जा करत असतात आणि त्यांच्यासाठी ही रुग्णवाहिका आलेली असू शकते, हेही खरंय। मात्र अद्याप याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती हॉस्पिटलच्या वतीने किंवा तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या वतीने देण्यात आलेली नाही। त्यामुळे राजू पाटील यांनी जो आरोप लगावलेला आहे तो सध्या तरी या व्हिडिओच्या माध्यमातून खरा असल्याचं दिसून येत आहे। अर्थात याबाबतचे जसे अपडेट समोर येतील तसे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू। मात्र हा व्हिडिओ बघून आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज आणि व्हायरल व्हिडिओज मागच्या खऱ्या कहाण्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।